सगळा खटाटोप करून झालेला आहे, सगळे प्रयत्न करून झालेले आहेत आणि तरी सुद्धा एखाद्या गोष्टीमध्ये आपण कन्सिस्टंट राहू शकत नाही, प्रोडक्टिव्ह राहू शकत नाही. आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगतो ज्या गोष्टींच्या मदतीने मी माझं युट्यूब चॅनल पण रन करतोय, पार्ट टाइम मध्ये माझं इंस्टाग्रामचं कंटेंट पण बनवतोय आणि एक 10 तासांचा जॉब सुद्धा करतोय. याच्यातली कुठलीच गोष्ट सिक्रेट सॉस वगैरे नाहीये, फक्त आपण ऍक्शन घेण्याचा उशीर असतो. नंबर 1 एक रुटीन असणं. आणि जेव्हा मी रुटीन विषयी बोलतोय त्यावेळेस सगळ्यात पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपली स्लीप सायकल फिक्स असणं, की 11:30 ते 12च्या दरम्यान झोपायचे आणि सकाळी 6 वाजता उठायचे. अनलेस अँड अंटिल खूप इम्पॉर्टंट काहीतरी काम नाहीये तोपर्यंत हे रुटीन शक्यतो बिघडत नाही. ज्यावेळेस सकाळी 6 वाजता उठतो आणि 10-11 वाजता ऑफिसला जायचं असतं ना, तोपर्यंत 4 तास माझं सगळं महत्वाचं काम करून झालेलं असतं ऑलमोस्ट. आणि या पद्धतीने प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी मला हेल्प होते, जी तुम्हालाही होऊ शकते जर का तुम्ही तुमचं रुटीन फिक्स केलं तर. नंबर 2, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असलेल्या गोष्टी कन्व्हिनियंट करा. याआधी जेव्हा मी इंस्टाग्राम साठी कंटेंट बनवत होतो ना, त्यावेळेस मी सकाळी ग्राउंड वरती योगा करायला जायचो. त्यानंतरच्या अर्धा ते पाऊण तासामध्ये इंस्टाग्रामचं शूट ग्राउंड वरतीच व्हायचं. याच्या आधीचे सगळे व्हिडिओज मी ओपन प्लेस वरती बनवलेले आहेत. आताही ती गोष्ट तेवढीच कन्व्हिनियंट आहे माझ्यासाठी. तुमच्यासाठी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ना, त्या जेवढ्या तुम्ही हसल फ्री बनवाल ना, तेवढं त्या गोष्टीमध्ये प्रोडक्टिव्ह राहणं तुमच्यासाठी सोपं होऊ शकतं. अँड नंबर 3, प्रत्येक दिवसामध्ये ज्या 3 टॉपच्या गोष्टी अचीव करायच्या आहेत ना, त्याची लिस्ट आधीच्या दिवशी बनवा, जेणेकरून तुम्हाला ऑलरेडी दुसऱ्या दिवसाचा पूर्ण प्लॅन माहिती असेल आणि त्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी मदत मिळेल. या 3 गोष्टी तुम्हाला हेल्प करतील जर का तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये खरंच कन्सिस्टंट आणि प्रोडक्टिव्ह राहायचं असेल तर.